नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आपलं प्रकरण चाललंय 5वं, परचा कौ अंग. आज आपण घेणार आहोत दोहे 32 ते 34 आणि आपला भाग चाललेला आहे 62वा. ब्रह्मतत्वाची प्राप्ती झाल्यावर काय झालं ते कबीर आता या पुढच्या दोह्यात सांगणार आहेत. प्रथम आपण 32वा दोहा ऐकूयात. तत्पायात न बिसर्या, जब मन धरिया ध्यान. तपनी गई शीतल भया, जब शून्य किया स्नान. तत्पायात न बिसर्या, जब मन धरिया ध्यान. तपनी गई शीतल भया, जब शून्य किया स्नान. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. तत् म्हणजे तत्व, बिसर्या म्हणजे विसर पडला, तपन दुःख, सुनी शून्य शिखरगड, सहस्रार, असनान स्नान. दोह्याचा अर्थ ऐकूयात. जेव्हा मन प्रभू भक्तीमध्ये संलग्न झालं तेव्हा तत्वाची प्राप्ती झाली, म्हणजेच परमात्म्याची प्राप्ती झाली. त्यामुळे शरीराचा सर्व ताप शांत झाला. शून्य शिखरगडमध्ये म्हणजे सहस्रार चक्रामध्ये अमृत स्नान केलं, त्यामुळे शरीराचा सर्व तापच शांत झाला. योगाभ्यासाचा झालेला परिणाम कबीर या दोह्यात सांगतायत. योगाभ्यासाने कुंडलिनी जागृत होऊन सुषुम्ना मार्गाने आज्ञाचक्रापर्यंत पोचल्यानंतर चंद्रामृताच्या तळ्यातील अमृत तिच्या मुखात पडलं. तिथे स्नान झाल्यामुळे शरीराचा आणि मनाचा ताप शांत झाला. मराठी साखी ऐकूयात. तत्व प्राप्ती झाली की मजसी, करिता हरीचे ध्यान. ताप जाऊनी शांती मिळे मज, करिता अमृत स्नान. तत्व प्राप्ती झाली की मजसी, करिता हरीचे ध्यान. ताप जाऊनी शांती मिळे मज, करिता अमृत स्नान. हे अमृत स्नान म्हणजेच जीवाशिवांचं मिलन. ह्यालाच कबीर रत्नप्राप्ती असं म्हणतात. ते परमात्मरूपी रत्न हाती कसं लागतं ते सांगितल्यानंतर या परमात्म रसाची गोडी कशी लागते ते कबीर 33व्या दोह्यात सांगणार आहेत. 33वा दोहा ऐकूयात. जिनी पाया तिनी सुगह गह गया, रसना लागे स्वादी. रतन निराला पाया, जगत ढंढोल्या बादी. जिनी पाया तिनी सुगह गह गया, रसना लागे स्वादी. रतन निराला पाया, जगत ढंढोल्या बादी. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. सुगह म्हणजे चांगल्या प्रकारे, गह्या पकडला, ढंढवल्या ढुंढाळणे. दोह्याचा अर्थ ऐकूयात. ज्यांनी शोध घेतला त्यांना हरिरूपी हिरा प्राप्त झाला आणि ज्यांना प्राप्त झाला त्यांनी चांगल्या प्रकारे तो ग्रहण केला. मनामध्ये जिभेला रामनामाचा स्वाद लागला. मी तर अद्भुत रत्न प्राप्त केलंय, मग आता या संसारात भटकत कोण बरं फिरेल. कबीर सांगतात की एकदा त्या अमृताच्या स्वादाची चव मिळाली की इतर कोणतेच रस त्याला गोड लागत नाहीत. केवळ हरी रसच मधुर आहे. यापुढे इतर सर्व रस फिक्के पडतात. मग एकदा का त्या रसाची प्राप्ती झाली की जीभ त्या रसास्वादालाच चटावते. तो रस सोडून इतर रस चाकण्याची तिची वासनाच नष्ट होते.
नामदेवांनीही म्हटलेलं आहे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. हे प्राप्त झालेलं प्रभुरत्न काही वेगळंच आहे. इतर कितीही रत्न प्राप्त झाली तरी आणखीन रत्न मिळवण्याची वासना काही नष्ट होत नाही, परंतु हे प्रभुरत्न प्राप्त झाल्यावर मात्र आणखीन काही मिळवण्याची मुळी आसच राहत नाही. पण हे रत्न इतर रत्नांप्रमाणे जगात शोधूनही गेलो ना तर सापडणारच नाही, कारण हे रत्नच अलौकिक आहे. ते मायारूपी जगात नसून ते स्वतःपाशीच प्राप्त होणारं आहे. मराठी साखी ऐकूयात. परमरसाची गोडीचा खता रसना होई दंग, अलौकिक हे रामरत्न जे मिळे न माये संग. परमरसाची गोडीचा खता रसना होई दंग, अलौकिक हे रामरत्न जे मिळे न माये संग. पुढच्या दोह्यातही कबीर या रत्नाचीच महती गात आहेत. ऐकूयात 34वा दोहा. कबीर दिल श्यामती भया, पाया फल समृद्ध, सायर माही ढंढोलता, हिरई पडी गया हथ. कबीर दिल श्यामती भया, पाया फल समृद्ध, सायर माही ढंढोलता, हिरई पडी गया हथ. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूया. स्याबित म्हणजे संपूर्ण, समृद्ध समृद्ध, सायर सागर, हत्थ हातात. अर्थ ऐकूया दोह्याचा. कबीर म्हणतात की जेव्हा समर्थ ब्रह्माची प्राप्ती झाली तेव्हा हृदय आनंदाने पूर्णपणे झालं. भवसागरात शोधता शोधता हिराच हातात आला. परमात्मा प्राप्तीची तुलना कबीरांनी हिऱ्याच्या रत्नाशी केलेली आहे. हा हिरा त्यांना या भवसागरातच प्राप्त झालेला आहे. हे राम रतनधन म्हणजेच अनमोल रत्न आहे. त्यामुळे पूर्ण आनंदाची प्राप्ती झालेली आहे. इतर कितीही रत्न जरी प्राप्त झाली तरी पूर्ण आनंदाची प्राप्ती काही होत नाही. ती रत्न हरवण्याचा, चोरीला जाण्याचा धोकाही असतो की ज्यामुळे दुःख होतं. पण हे राम रतन मात्र कधीही चोरीला न जाणारं, न हरवणारं आणि पूर्ण आनंद प्राप्त करून देणारच आहे. आता ऐकूयात आपण मराठी साखी. रामरत्न हे मिळता मम मन आनंदी जे डोले, भवसागरी शोधतय असता हाती रत्न मम आले. रामरत्न हे मिळता मन मम आनंदी जे डोले, भवसागरी शोधतय असता हाती रत्न मम आले. याबरोबरच आपण आपला 62वा भाग संपवणार आहोत.